नमस्कार. आज आपण मस्त असे झटपट तयार होणारे मक्याचे आप्पे कसे करायचे ते पाहणार आहोत. चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात. तर त्यासाठी इथे 2 वाटी जाड रवा घेतलेला आहे. रवा कच्चाच घ्यायचा आहे. आणि आता यामध्ये 1 वाटी दही टाकायचं आहे. तर इथे मी फेटलेले दही घेतलेले आहे. आता ज्या वाटीने दही घेतले त्याच वाटीने 1 वाटी यात पाणी टाकायचं आहे. आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तुमच्याकडे जर ताक असेल तर हे मिश्रण तुम्ही ताकातही भिजवू शकता. तर इथे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. हे मिश्रण जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही करायचं आहे. व्यवस्थित असं सरसरीतच हे मिश्रण ठेवायचं आहे. आता अर्धा तास हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. आता इथे अर्धा तास झालेला आहे. आता यामध्ये मक्याचं मिश्रण घालायचं आहे. तर इथे मी 2 वाटी मका, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 4 ते 5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि 1 इंच आलं असं हे सर्व जाडसर वाटून घेतलं आहे. आणि आता हे रव्यात घालून त्यातच भरपूर कोथिंबीर टाकायची. त्यातच चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे मिश्रण चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. यात तुम्ही थोडेसे अख्खे मक्याचे दाणेसुद्धा टाकू शकता. तर इथे हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. आता हे 3 ते 4 मिनटं सर्व दाणे व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. यामुळे आप्पे छान हलके होतात. आता हे मिश्रण फेटून झालेलं आहे. आता यात अर्धा चमचा सोडा टाकायचा आणि सोडा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता इथे सोडा छान मिक्स करून घ्यायचं. आता आप्पे करून घेऊया. आप्पे पात्र मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे. आणि आता यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं. आता यात सर्व तेल टाकून झालं की हे तयार मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता हे बॅटर टाकून झाले की गॅस मध्यम आचेवर ठेवून यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनटं हे छान असे वाफून घ्यायचे आहेत. तर इथे हे आप्पे पात्र सर्व बाजूने व्यवस्थित फिरवत आप्पे भाजून घ्यायचे आहेत. म्हणजे ते सर्व बाजूने व्यवस्थित एकसारखे भाजले जातात. तर इथे 2 मिनटं झालेले आहेत. आता यावरचं झाकण काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता आप्पे किती छान असे टम्म फुगलेले आहेत. आता यावर सर्व बाजूनी थोडं थोडं तेल सोडायचं आणि नंतर हे आप्पे पलटी करून घ्यायचे. जर आप्पे चिटकत असतील तर सुरुवातीलाच तेल थोडंसं जास्त टाका. म्हणजे आप्पे चिकटणार नाहीत. व्यवस्थित ते पलटी होतील. मस्त तुम्ही पाहू शकता सर्व आप्पे कसे छान असे सर्व बाजूने एकसारखे भाजले गेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने 2 ते 3 मिनटं छान भाजून घ्यायचे. तरी ते सर्व आप्पे दुसऱ्या बाजूने छान असे भाजले गेले आहेत. आता हे आप्पे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि अशाच पद्धतीने सर्व आप्पे तयार करून घ्यायचे. तरी ते हे सर्व आप्पे तयार आहेत. आप्पे नारळाच्या चटणीसोबत छान लागतात किंवा सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकता. तुम्ही हे रेसिपी नक्की ट्राय करून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.